नमस्कार. शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी रखड्यातल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. शेतकरी मित्र, हा महिना पूर्ण पावसाळा होण्याचा अंदाज आहे. टोटल हा एप्रिल महिना टोटल पावसाळा होणार आहे. तरी आपण शेतकरी मित्रांनी हा 12 ते 20 तारखेपर्यंतचा हवामान अंदाज पूर्ण पहा. आता हा पाऊस राज्यामध्ये 12 तारखेपासून पूर्ण जिल्ह्यात, काही जिल्ह्यात भाग बदलत पाडणार आहे, काही जिल्ह्यात, काही तालुक्यामध्ये, तर काही जिल्ह्यात पाडणार नाही. पण जवळजवळ प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तारखेला एखाद्या दिवशी पाडणार नाही, एखाद्या दिवशी पाडणार आहे, असा हा हवामान अंदाज आहे. तर आपण शेतकऱ्यांनी सर्व हा हवामान अंदाज पूर्ण व्हिडिओ पाहा, म्हणजे आपल्याला लक्षात येईल की कोणत्या दिवशी आणि किती वाजता पाऊस पडणार आहे, म्हणजे आपल्या कामाचं काय आता होणार नाही. तर आपण पाहूया 12 तारखेपासून. शेतकरी मित्र, 12 तारखेला सांगली, कोल्हापूर, अकलूज, सोलापूर, लातूर, बीडचा केजकडील भाग, तसेच बीड या ठिकाणी 12 तारखेला पाऊस पडणार आहे. नांदेड, पुसद, अकोला, अमरावती, खांडवा, जळगाव या ठिकाणी देखील पाऊस पडणार आहे. संभाजीनगर, मालेगाव, नाशिक, नंदुरबार, तिकडे पाहिलं तर खंडवा, अकोला, अमरावती, बुलढाणा, जालना, परभणी, हिंगोली या ठिकाणी देखील आज 12 तारखेला पाऊस पडणार आहे. हा शेतकरी मित्र 12 तारखेचा अंदाज झाला. 12 तारखेलाच अकोल्यामध्ये एकदम वादळी वाऱ्यासह गारपीट होणार आहे. अकोला, लोणार या ठिकाणी. तसेच बीड जिल्ह्यात, बीड आणि लातूर या ठिकाणी देखील जोरदार पाऊस होणार आहे. बीड मध्ये चौसाळा, पाटोदा, खेड, तसे पाहिलं तर खोकरमो, विळमघाट, वडवणी, दारो या ठिकाणी 7 ते 8च्या टायमाला 12 तारखेला पाऊस होणार आहे. शेतकरी मात्र हा झाला 12 तारखेचा हवामान अंदाज. तर आपण पाहूया 13 तारखेला. 13 तारखेला देखील पाऊस आहे. 13 तारखेला पाऊस पाऊस जरा थोडाफार कमी वेगात दाखवतोय. तर 13 तारखेला पाऊस तुळजापूर, केजचा काही भाग. तर शेतकरी मित्र, 13 तारखेला परळी, गंगाखेड, अहमदपूर, पूर्णा, परभणी, पाथरी, सेलू. 13 तारखेला रात्री 8च्या टायमाला पाऊस पडणार आहे. हिंगोली, वाशिम या ठिकाणी पाऊस पडणार आहे. नवरूज, पीर, तसेच पुसद, दिग्रस, दरवा, नेर, कारंजा या ठिकाणी एकदम जोरदार, पुसद या ठिकाणी एकदम जोरदार आणि एकदम अतिवृष्टी टाईप पाऊस पडणार आहे. इकडे पाहिलं तर अमरावती आणि मर्तीपूर्व या ठिकाणी देखील जोरदार पाऊस पडणार आहे 13 तारखेला. हा झाला 13 तारखेचा हवामान अंदाज. शेतकरी मित्र, 14 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. 14 तारखेला अकोला, इकडे पाहिलं तर अकोला, अमरावती म्हणजे टोटल विदर्भ या साईडला पाऊस पडणार आहे. तसेच इकडे पाहिलं तर सिल्लोड, नाशिकचा काही भाग, जालना, चिखली या ठिकाणी 14 तारखेला पाऊस पडणार आहे. शेतकरी मित्र, हा पाऊस जवळजवळ राज्यात पूर्णच जिल्ह्यात पावसाचा अंदाज या महिन्यात दाखवत आहे. तर आपण हा 4 तारखेचा अंदाज झाला आणि 15 तारखेला पूर्ण पावसाचा. शेतकरी मित्र, 15 तारखेला अहमदनगर, खेड, इथं पाहिलं तर राहुरी, सिरस या ठिकाणी देखील पाऊस जोरदार पडणार आहे. पैठण, जामखेड त्या भागात सर्व 15 तारखेला सर्वसाधारण पाऊस पडणार आहे. 15 तारखेला सर्वसाधारण पाऊस राहण्याचा अंदाज आहे. तर शेतकरी मित्र, 16 तारखेला एकदम जोरदार काही जिल्ह्यात पाऊस पडणार आहे. पुणे, खेड, कोल्हापूर, सातारा, सांगली, जुन्नर, अहमदनगर, श्रीरामपूर, वैजापूर, मनमाडला गाळा पडणार आहे. जेजुरी देखील गाळा पडणार आहेत. बारामती, जेजुरी या ठिकाणी गारा पडणार आहेत. मनमाडला गारा पडणार आहेत. एकदम जोरदार पाऊस आहे. तसेच इकडे पाहिलं तर साखळी, घेऊन, मालेगाव,
चाळीसगाव, मनमाड, संभाजीनगर, पैठण, जालना, जामखेड या भागात 16 तारखेला चांगला जोरदार पावसाचा अंदाज आहे. 16 तारखेला जवळजवळ हा पाऊस संभाजीनगर, जालना, पैठण, सिल्लोड, बीड तसेच जामखेड, करमाळा, बार्शी, इंदापूर, बारामती या ठिकाणी देखील 14 तारखेला पाऊस पडणार. तुळजापूर, सोलापूर, लोणार, जालना या ठिकाणी 16 तारखेला पाऊस आहे. हा झाला 16 तारखेचा अंदाज शेतकरी मित्र. आणि 17 तारखेला देखील 17 तारखेला काही जिल्ह्यात एकदम जोरदार ते अति जोरदार पाऊस पडणार आहे. जवळजवळ हा पाऊस 17 तारखेला सांगली, कोल्हापूर, सोलापूर, कराड, सातारा, जेजुरी, करमाळा, पंढरपूर, बार्शी, सोलापूर, तुळजापूर, अक्कलकोट, बीड, जामखेड, केज, माजलगाव, परळी, लातूर, परभणी, जिंतूर, हिंगोली, लोणार, उदगीर, लातूर या भागात 17 तारखेला पाऊस हा एकदम जोरदार पाऊस राहणार आहे आणि बऱ्याच ठिकाणी गारा पडणार आहे. पंढरपूर, सांगली, जत, करमाळा तसेच इकडे पाहिलं तर कोल्हापूर, कराड या ठिकाणी गारा पडणार, जेजुरी या ठिकाणी गारा पडणार आहेत. तसेच तुळजापूरला देखील गारा पडणार आहे 17 तारखेला. हा झाला 17 तारखेचा अंदाज. 17 तारखेला जवळजवळ रात्री 10 वाजेपर्यंत पावसाचा अंदाज आहे. शेतकरी मित्र हा झाला 17 तारखेचा अंदाज. आणि 18 तारखेला देखील लातूर, तुळजापूर, सोलापूर, उदगीर हे पाहिलं तर त्याच सांगली, कोल्हापूर, निपाणी इकडे पाहिलं चिपळूण या भागात देखील जोरदार पाऊस होणार आहे 18 तारखेला. हा झाला 18 तारखेचा अंदाज शेतकरी मित्र. तर 19 तारखेला देखील पाऊस एकदम जोरात आहे. सांगली, सातारा, कराड, पंढरपूर, जत, बार्शी, जामखेड, बीड, केज, पेठ, लातूर, परळी, अहमदपूर, उदगीर, परभणी या ठिकाणी, हिंगोली या ठिकाणी 19 तारखेला देखील पाऊस आहे. तर 19-20 तारखेला देखील जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यात पाऊस आहे. केज, लातूर, तुळजापूर, पंढरपूर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, निपाणी, कराड, पुणे, नाशिक, अहमदनगर, जुन्नर, श्रीरामपूर, पैठण, संभाजीनगर, विजापूर, मनमाड, सिल्लोड, मालेगाव, चाळीसगाव या ठिकाणी 20 तारखेला जोरदार पावसाचा अंदाज आहे. तर 21 तारखेला शेतकरी मित्र एकदम जोरदार पाऊस पडणार आहे. 21 तारखेला एकदम जोरदार पाऊस पडणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, कराड, पुणे, खेड, जुन्नर, अहमदनगर, श्रीरामपूर, नाशिक, विजापूर, संभाजीनगर, पैठण, जामखेड, बीड, केज, माजलगाव, परळी, बार्शी, पैठण, तुळजापूर, सोलापूर, अक्कलकोट, लातूर, अहमदपूर, परभणी, हिंगोली, नांदेड, हिंगोली, वाशिम, लोणार, वाशिम, पुसद, उमरखेडा तसेच काही यवतमाळ या ठिकाणी 21 तारखेला एकदम जोरदार पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्र आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.